हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. माझे व्हिडिओज तुम्ही लाईक करताय, शेअर करताय. व्हिडिओज आपले राशी भविष्याचे, साप्ताहिक राशी भविष्याचे नाही आले वेळेवरती तर मला मेसेज येतात की कधी अपलोड करणार. तर तुम्ही वाट बघता हे कळल्यानंतर मला ना अजून नवीन हुरूप येतो नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. सो थँक्यू अगेन. सो आपण आज करणार आहोत ऑक्टोबर 2025 हा महिना कसा जाणार आहे वृषभ राशीसाठी. सो त्याआधी तुम्हाला मला सांगायचं आहे की त्या बुक ऑफ आन्सरची सिरीज तुम्हाला खूप आवडलेली आहे, ती आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत. खूप सारे ॲडवायजेबल मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये, ज्याचा आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण वृषभ राशीसाठी. ऑक्टोबर 2025 हा महिना कसा जाणार आहे. त्याआधी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, 1176 लिहायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. आपण काय काय कव्हर करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये, तर तुमचे रिलेशनशिप्स कसे असणार आहेत, फायनान्सेस कसे असणार आहेत, करिअर, बिझनेस आणि तुमची हेल्थ, हे सगळं कसं असणार आहे ते आपण कव्हर करणार आहोत. तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे ते पण आपण बघणार आहोत आणि एंजल्सचा तुमच्यासाठी काय संदेश आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. वेळ न दवडता आपण सुरुवात करूया वृषभ राशीसाठी. ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे ते जाणून घेऊया आपण. ठीक आहे, चला. रिलेशनशिप, फायनान्सेस चांगला आलेला आहे. त्यानंतर करिअर, बिझनेस आणि हेल्थ, एवढा सगळं आपण एक्सप्लेन करणार आहोत. ऑक्टोबर महिना बरंच काय काय घेऊन आलेला आहे. एक, द हाय प्रिस्टेस आलेला आहे आपल्या रिलेशनशिपमध्ये रिव्हर्स. म्हणजे तुमच्या नात्यामध्ये ना जी काही लपवाछपवी चालू होती ना या गेल्या काही दिवसांमध्ये, ती कुठेतरी ओपन होणार आहे. मनातल्या गोष्टी ज्या तुम्ही मनात ठेवल्या होत्यात, पार्टनरला सांगितल्या नव्हत्या, त्या तुम्ही खुलून तुमची त्याच्यावरती चर्चा होणार आहे असं हे दिसतंय. असं एक चांगलं कार्ड आलं आहे. त्यानंतर फायनान्सेसच्या बाबतीत किंग ऑफ कप्स आलेला आहे. सो मनासारख्या इन्व्हेस्टमेंट्स झाल्यामुळे किंवा पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंट्सला चांगलं फळ आल्यामुळे असेल, पण एक आनंदी वातावरण असणार आहे, आर्थिक दृष्ट्या समाधान असणार आहे. करिअरच्या बाबतीमध्ये असं आलेलं आहे कार्ड की जी संधी हातातून गेलेली आहे त्याच्यावरती तुमच्याकडनं खूप जास्त विचार होत राहणार आहे असं हे कार्ड सांगतंय. पण या कार्डचं एक ॲडवाईस असतं की गेलेली संधीवरती किंवा घडून गेलेल्या घटनांवरती विचार करत बसण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय संधी आहेत ते बघा. म्हणजे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील, जरी आता इथे प्रमोशन होत नसेल, प्रोफेशनल ग्रोथ कुठेतरी थांबली आहे असं वाटत असेल, म्हणून नाराज झाला असाल तर नाराज होऊ नका. आजूबाजूला ऑपॉर्च्युनिटीज आहेत, शोधा म्हणजे सापडतील. बिझनेसच्या बाबतीमध्ये बिझनेस वाढण्यासाठी नव्यानं गुंतवणूक करायची वेळ येणार आहे आणि त्यासाठी तुमचे पैसे खर्च होणार आहेत असं कार्ड सांगते. हेल्थच्या बाबतीमध्ये जरा आलेलं आहे, जरा हेल्थची काळजी घ्या. कारण ॲक्च्युली फिजिकली आजारी पडण्याचं हे कार्ड आलेलं आहे. याचे अनेक अर्थ होतात, पण थोडक्यात फिजिक्सची काळजी घ्या तुमच्या, असं मी सांगेन. सो ओव्हरऑल हा महिना पैशांच्या बाबतीत छान होता, रिलेशनशिपच्या बाबतीत छान होता, करिअरच्या बाबतीत नाराजी दाखवते, बिझनेसच्या बाबतीत नवीन इन्व्हेस्टमेंट दाखवते आणि हेल्थची तुम्हाला काळजी घ्यायची आहे असं दिसते. सो एनिवेज चांगला आलेला आहे कार्ड. आता आपण बघूया तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. ठीक आहे, गुरूंचा संदेश तुमच्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये जगता वागताना तुम्हाला काय साईबाबांचा संदेश आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता हे जरी साई टॅरो असले तरी गुरु हे गुरु असतात आणि ते तुम्हाला कोणत्याही स्वरूपात येऊन तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवत असतात, फक्त तुम्हाला ते घेता आले पाहिजेत. ठीक आहे, सो आपण बघूया तुमच्या गुरूंचा. ज्याही गुरूंना तुम्ही मानता, मग तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल किंवा कलावती आई आहेत, गजानन महाराज, शंकर महाराज, ज्याही देवाला तुम्ही मानता त्या देवाच्या कडून तुम्हाला तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे ते आपण बघूया. एक आहे द पॉवर ऑफ उदी आणि द ड्रीम. उदी इज ऑल पॉवरफुल, इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राईब बाय वर्ड. जर तुमच्यावरती कोणताही संकट आले असं तुम्हाला वाटत असेल, मग ते
शारीरिक असू देत, मानसिक असू देत, आर्थिक असू देत, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवाचा अंगारा तुम्हाला लावायचा आहे. कारण उदी खूप पॉवरफुल असते. आपल्या पूर्वजांपासून ते चालत आलेलं आहे आणि पुढेही आपण ते कंटिन्यू करणार आहोत. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याचं महत्त्व खूप असतं. सो एनर्जी असते त्याच्यामध्ये. तर उदीने तुमचे बरेच प्रश्न सुटतील. द ड्रीम, राईट डाऊन युअर ड्रीम्स. बाबा ऑफन कन्वेज मेसेज थ्रू ड्रीम. म्हणजे तुमची जे काही इच्छा आहे ना, स्वप्न आहे, ते एका चिठ्ठीवर लिहा आणि ही चिठ्ठी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवून द्या. आणि ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे की नाही याचे काही ना काही संकेत तुमचे गुरु तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला देतील, असे हे कार्ड सांगतात. ठीक आहे. आता आपण बघूया एंजल्सचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी ऑक्टोबर 2025 जाताना तुमच्यासोबत काय घटना घडणार. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ठीक आहे. एक असणार एंजलचा ॲडवाईस, एक असणार येस नो क्वेश्चन आणि एक असणार एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये कधी घडणार आहे ते. सो एंजल्स ॲडवाईस तुमच्यासाठी आहे, बिग हॅपी चेंजेस. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ना तुमच्यासोबत काहीतरी खूप छान घडणार आहे. त्याच्यासाठी रेडी राहा. मनातला एक प्रश्न करा. आता आपण करणार आहोत क्वेश्चन, की एखादी गोष्ट तुमच्या मनात जे काही आहे ते येस नोमध्ये ज्याचं उत्तर येईल असा प्रश्न फ्रेम करा आणि आपण त्याचं उत्तर काढणार आहोत. हे जे ब्लू लाईनिंग आहेत ते येस नो आले आहेत. नाहीतर म्हणाल की हे काय चेंज केलं आहे. ठीक आहे. सो तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो विचारा येस नोमध्ये ज्याचं उत्तर येऊ शकेल. आपण बघूया उत्तर. रिकन्सिडर, ज्या गोष्टीवर तुम्ही विचार करताय ना त्याचा पुनर्विचार करा की ही गोष्ट खरंच मी करायला हवी का, किंवा ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे का, मी दुसरा ऑप्शन काय शोधू शकतो, याच्यावरती तुम्ही विचार करायला हवा असं कार्ड सांगतात. आता तुमचा जो दुसरा प्रश्न, दुसरं मी एक हे होतं की टाइम कार्ड्स, एंजलचे टाइम कार्ड्स काय सांगतात. तर एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत कधी घडणार आहे ते विचारा. तुमच्या मनातला प्रश्न लग्न असेल, नोकरी असेल, काही असेल, तर ते कधी घडणार आहे ते विचारा. आपण बघूया उत्तर काय येतं. उत्तर येते विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे असं आपल्याला एंजल्सनी उत्तर दिलेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. सगळे कार्ड्स खूप छान आले. आता आपलं आवडीचं सेशन द बुक ऑफ आन्सर्स. सो तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते तयार ठेवा. बुक ऑफ आन्सर्समधनं जे काही पानावरती येईल ते मी तुम्हाला वाचून दाखवेन. बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे युनिवर्सचा. बी ऑन इट, बेट ऑन इट. म्हणजे तुम्ही जे हाती घेतले ना त्याच्यावरती तुम्ही लिटरली बिनधास्त शर्त लावू शकता की ते काम पूर्ण होणार. ठीक आहे. दुसरं, कीप इट टू युअर सेल्फ. तुमचं जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग चाललंय तुमच्या ध्येयाकडे जाताना त्याचा जास्त गाजावाजा करू नका, तुमच्यापर्यंत ठेवा असं आपल्याला युनिवर्स सांगते. आणि तिसरं आणि महत्त्वाचं आहे सेव्ह युअर एनर्जी. बघा ते जे दुसरं आलं होतं पान सेम त्याच्याशी संबंधित आहे की येणाऱ्या भविष्यकाळात खूप काही घटना घडणार आहेत छान छान. तर तुमची एनर्जी त्याच्यासाठी सेव्ह करा. ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आपण आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. सो मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.